नमस्कार, मी वैद्य प्रिया प्रशांत दौंडकर, कन्सल्टंट ॲट श्री आयुर्वेदा हॉस्पिटल अँड प्रिया वेदा इन्फर्टिलिटी अँड गर्भसंस्कार सेंटर्स. तर मैत्रिणींनो, आपल्याकडे जेव्हा OPDमध्ये एखादी रुग्णाई येते आणि ती गर्भधारणेसाठी इच्छुक असते, तर त्यावेळेला पहिला त्यांचा असा प्रश्न असतो की गर्भधारणेला योग्य असा काळ कुठला आहे. तर गर्भधारणेला योग्य काळ तो असतो की जेव्हा आपल्याला स्त्रीबीज आणि पुरुषबीज एका वेळेला एका ठिकाणी मिळू शकतात. तर ह्याच्या मागे आपल्याला पहिले बेसिक जी पाळीचं चक्र आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. ज्यांची पाळी अगदी बरोबर रेग्युलर येत असते, म्हणजे 28 दिवसाला किंवा 30 दिवसाला येत असते, तर त्या पाळीच्या सायकलमध्ये काही घडामोडी घडत असतात. त्या काय असतात? समजा पाळी 1 तारखेला आलेली आहे, तर 1 ते 4च्या दरम्यान जो योनिस्राव आहे, ज्याला आपण म्हणतो की मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग, ते होत असतं. त्यानंतर 4 ते 14मध्ये ज्या ओव्हरीज असतात, त्या ओव्हरीजमध्ये सिंगल ओव्हम जे आहे ते ग्रो होत असतं. एक जे बीज आहे स्त्रीबीज ते वाढत असतं आणि साधारण 14व्या दिवसाच्या दरम्यान ते बीज फुटतं, रप्चर होतं आणि ते गर्भाशयामध्ये किंवा गर्भाशयाची संलग्न जी गर्भनलिका ज्याला आपण म्हटलं जातं, तर तिथे म्हणजे फॅलोपियन ट्यूब्समध्ये तिथे येऊन थांबतं. आणि त्याच दरम्यान जर पुरुष बीज म्हणजे ज्याला आपण स्पर्म म्हणतो ते तिथपर्यंत पोचू शकलं तर त्याचं फर्टिलायझेशन होऊ शकलं. फर्टिलायझेशन झाल्यानंतर एम्ब्रिओ तयार होतो आणि हा तयार झालेला एम्ब्रिओ म्हणजेच गर्भ असतो आणि तो गर्भाशयात येऊन रुजतो. तर हा जो काळ आहे जेव्हा स्त्री बीज आपल्याला अवेलेबल होऊ शकतं, तर त्या दरम्यान जर तुम्ही प्रयत्न केला गर्भधारणेसाठी तर तो अतिशय योग्य काळ असतो. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गर्भ जिथे रुजतो ते एंडोमेट्रियम हेल्दी असणं गरजेचं आहे. तर ते सुद्धा त्याच दरम्यान चांगल्या पद्धतीने हेल्दी असतं. आता इन्फर्टिलिटी पेशंट जेव्हा येतात तेव्हा आजकाल आपल्याला PCOD, PCOS हे प्रमाण खूप जास्त दिसतं की ज्यामध्ये ओव्हम तयारच होत नाही किंवा वेळेवर वाढत नाही किंवा वाढलं तरी वेळेवर फुटत नाही. मग अशा वेळेला ह्या सगळ्या ज्या घडामोडी आहेत त्या मॅच होत नाहीत आणि त्यामुळे इन्फर्टिलिटीला त्या रुग्णाला सामोरं जावं लागतं. तर त्यासाठी ट्रीटमेंट पार्ट म्हणून आपल्याकडे आपण आयुर्वेदिक औषधे जी चालू करतो त्यामध्ये हे PCOD कव्हर होण्यासाठी काही औषधं दिली जातात. त्याचबरोबर पंचकर्माचा सुद्धा अतिशय चांगला ह्याच्यामध्ये आपल्याला उपयोग दिसून येतो. ह्या रुग्णांमध्ये विशेष करून वात आणि कफाची दृष्टी असते. तर ही वात आणि कफाची दृष्टी आपल्याला औषधी ट्रीटमेंटने, पंचकर्माने स्पेसिफिकली बसती आणि थोडंसं खाण्यापिण्याच्या सवयी, थोडंसं व्यायाम, ह्या गोष्टींनी आपल्याला ते कव्हर करता येतो. तर जर तुम्ही गर्भधारणेसाठी इच्छुक असाल, तुमची पाळी अगदी रेग्युलर असेल, तर साधारण 14व्या दिवसाच्या दरम्यान जर तुम्ही प्रयत्न केला तर निश्चितच आपल्याला गर्भधारणेमध्ये यश हे मिळू शकतं.